नमस्कार मित्रांनो. एका स्त्रीला घरातून बाहेर काढणं खूप सोपं असतं, पण तीच स्त्री एक दिवस स्वतःचं आयुष्य उभं करून परत आली तर तिच्यासमोर डोळे वर करून उभं राहणं मात्र खूप कठीण होतं. आजही त्या घराच्या भिंतींना त्या रात्रीचा प्रत्येक शब्द आठवत होता. रात्रीचे 10 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. घरात मात्र पावसापेक्षा भयंकर वादळ उठलं होतं. स्वयंपाकघरात उभी असलेली वैदेही डोळ्यातले अश्रू लपवत भाकरी करत होती. तेवढ्यात तिची सासू शारदाबाई मोठ्याने ओरडली, "वैदेही, अजून जेवण तयार नाही. दिवसभर घरात असतेस तरी काम वेळेवर होत नाही." वैदेही शांतपणे म्हणाली, "आई, बाबांना औषधं द्यायला गेले होते म्हणून थोडा उशीर झाला." "अगं, माझ्या नवऱ्याची काळजी घेण्याचा अभिनय करू नकोस. आम्हाला तुझी नाटकं माहिती आहेत." वैदेही काही बोलली नाही. तिला माहिती होतं, उत्तर दिलं तर भांडण वाढणार, गप्प राहिली तरी अपमान होणार. तेवढ्यात नवरा अभिजित ऑफिसमधून आला. शारदाबाईंनी लगेच सुरुवात केली, "बघ रे तुझ्या बायकोचे उद्योग. दिवसभर काही काम नाही, मला उलट उत्तर देते." अभिजितने वैदेहीकडे न पाहताच विचारलं, "हे खरं आहे का?" वैदेहीचं मन तुटलं. "एकदा तरी माझं ऐकून घ्या." "पुरे." अभिजितचा आवाज संपूर्ण घरात घुमला. "आई खोटं बोलणार नाही," अभिजित म्हणाला. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लग्नाला फक्त 2 वर्ष झाली होती. एकेकाळी तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा अभिजित आज तिचं एक वाक्य ऐकायलाही तयार नव्हता. त्या रात्री वैदेही छताकडे पाहत झोपायचा प्रयत्न करत होती. तिला आठवत होतं, लग्नाच्या पहिल्या दिवशी अभिजित म्हणाला होता, "तुला कधीही रडू देणार नाही." आज तिच्या प्रत्येक अश्रूचं कारण तोच झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेहीच्या वडिलांचा फोन आला. "बाळा, कशी आहेस?" तिने हसण्याचा प्रयत्न केला. "मी खूप छान आहे बाबा," वैदेही बाबांना म्हणाली. पण वडिलांना तिच्या आवाजातील वेदना जाणवल्या. "खरं सांग." वैदेही काही बोलणार इतक्यात शारदाबाई मागून ओरडल्या, "फोन ठेव, फोन ठेव. माहेरी रोज रिपोर्ट देण्याची गरज नाही." वैदेहीने थरथरत्या हाताने फोन ठेवला. तिच्या वडिलांच्या मनात मात्र काळजीचं वादळ उठलं. त्या दिवशी संध्याकाळी घरात एक छोटासा प्रसंग घडला, पण त्याने संपूर्ण संसार हलवून टाकला. शारदाबाईची सोन्याची अंगठी सापडत नव्हती. त्या संतापल्या. ही अंगठी घरातून गायब झाली म्हणजे एकच माणूस घेऊ शकतो. त्यांनी थेट वैदेहीकडे बोट दाखवलं. "तूच घेतली आहेस?" वैदेही हादरली. "आई, मी असं कधीच करणार नाही." तेवढ्यात अभिजितही आला. त्याने परिस्थिती न समजून घेताच विचारलं, "आई म्हणते ते खरं आहे का?" वैदेहीच्या पायाखालची जमीन सरकली. तिला जाणवलं, आज तिच्यावर फक्त आरोप नाही तर तिच्या चारित्र्यावर विश्वासच उरलेला नाही. तिने थरथरत्या आवाजात एवढंच म्हटलं, "माझ्यावर विश्वास नाही का?" अभिजित काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने जे शब्द उच्चारले त्यांनी वैदेहीचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. "जा जा तुझ्या बापाच्या घरी. 2 दिवसात नाक घासत परत येशील. तेव्हा समजेल आमच्या घराची किंमत." शारदाबाई दार उघडून उभ्या राहिल्या. "चल, बाहेर निघ." पावसात भिजत, डोळ्यात अश्रू आणि हातात फक्त एक छोटीशी पिशवी. वैदेहीने शेवटच्यांदा त्या घराकडे पाहिलं. ती काहीही न बोलता दाराबाहेर पडली. पण तिला अजून माहिती नव्हतं, आज ज्या घराने तिला बाहेर काढलं, काही महिन्यांनी त्याच घराचे दरवाजे तिच्यासाठी स्वतःहून उघडणार होते. पण तेव्हा उशीर झालेला असेल. रात्रीचे 11 वाजले होते. मुसळधार पावसात पूर्ण भिजलेली वैदेही थरथरत माहेरच्या दारात उभी होती. दारावर हलक्या हाताने तिने टकटक केली. दार उघडलं. समोर तिचे बाबा गोविंदराव उभे होते. मुलीची अवस्था पाहताच त्यांच्या हातातून चहाचा कप खाली पडला. "वैदेही, बाळा, हे काय झालं?" इतकं ऐकताच वैदेही स्वतःला सावरू शकली नाही.
ती बाबांच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच ती इतकी असहाय्य झाली होती. आई, सुमनताई धावत आल्या. कोणी काही केलं का ग? अभिजित कुठे आहे? वैदेही काही बोलत नव्हती, फक्त रडत होती. थोडा वेळ शांत झाल्यावर ती म्हणाली, आई, त्यांनी मला घरातून काढून दिलं. हे ऐकताच आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. दुसऱ्या दिवशी सकाळ. गोविंदराव अंगणात एकटे बसले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आपल्या मुलीला इतकं दुःख मिळावं म्हणून आपण तिला वाढवलं होतं का? तेवढ्यात गावातील एक नातेवाईक आला. त्याने टोमणा मारला. काय गोविंदराव, मुलगी परत आली म्हणे. आजकालच्या मुली संसार टिकवत नाहीत. गोविंदरावांनी काही उत्तर दिलं नाही, पण आतून ते पूर्णपणे तुटले. वैदेहीने हे सगळं ऐकलं आणि तिने मनाशी एक निर्णय घेतला. मी कोणावरही ओझं बनून राहणार नाही. त्या रात्री वैदेहीने आईला विचारलं, आई, आपल्याजवळ किती पैसे आहेत? आईने हसण्याचा प्रयत्न केला. पुरे आहेत ग. पण वैदेहीला समजलं, घरात पैशाची मोठी अडचण आहे. बाबांनी तिच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं, ते अजून फेडायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेही नोकरी शोधायला बाहेर पडली. पहिल्या दुकानात अनुभव आहे का? नाही. मग काम नाही. दुसऱ्या ऑफिसमध्ये लग्न झाले? हो. मग कधीही नवरा घेऊन जाईल. आम्हाला अशी मुलगी नको. तिसऱ्या ठिकाणी उद्या या. पण तिला माहिती नव्हतं, हा फक्त नकार देण्याचा सभ्य मार्ग होता. संपूर्ण दिवस फिरूनही तिच्या हातात 1 रुपयाही आला नाही. सायंकाळी ती घरी परतली. दारात गावातील लहान मुलगा धावत आला. ताई, तुझ्यासाठी पत्र आले. वैदेहीने पत्र उघडलं. ते बँकेचं होतं. बाबांनी घेतलेल्या कर्जाची शेवटची नोटीस. फक्त 15 दिवसात पैसे भरले नाहीत तर घर जप्त होणार होतं. हे वाचताच तिच्या हातातून पत्र खाली पडलं. आई वडिलांनी तिच्यापासून ही गोष्ट लपवली होती. त्या रात्री गोविंदरावांना अचानक छातीत तीव्र दुखू लागलं. बाबा, वैदेही ओरडली. गावातील लोक धावत आले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टर बाहेर आले आणि गंभीर आवाजात म्हणाले, वेळेवर आणलं म्हणून वाचले, पण पुढचं उपचार ताबडतोब करावे लागतील. वैदेहीने विचारलं, डॉक्टर, किती खर्च येईल? डॉक्टरांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. किमान 2 लाख रुपये. 2 लाख? घरावर आधीच कर्ज, आता बाबांचा उपचार आणि तिच्याकडे 1 रुपयाही नव्हता. त्या रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसलेली वैदेही आकाशाकडे पाहत मनात एकच प्रश्न विचारत होती, देवा, माझी परीक्षा अजून किती घेणार? पण तिला अजून माहिती नव्हतं, याच हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी तिची भेट अशा एका व्यक्तीशी होणार होती जी तिच्या आयुष्याला पूर्णपणे वेगळं वळण देणार होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये वैदेही रात्रभर बसून होती. डोळे रडून सुजले होते. हातात बाबांच्या उपचाराचा अंदाजपत्रक आणि मनात हजारो प्रश्न. सकाळचे 7 वाजले. नर्सने येऊन सांगितलं, औषध लगेच आणावी लागतील. वैदेहीने पर्स उघडली. त्यात फक्त 380 रुपये होते. तिने हळूच डोळे मिटले. इतक्या पैशात बाबांना कसं वाचू? तेवढ्यात तिच्या शेजारी एक वयस्कर गृहस्थ येऊन बसले. पांढरे केस, साधा पांढरा शर्ट, डोळ्यात माया. त्यांनी शांतपणे विचारलं, मुली, रात्रभर इथेच बसली आहेस? वैदेहीने प्रथम काही उत्तर दिलं नाही, पण त्याच्या बोलण्यातला आपलेपणा पाहून तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने सगळं सांगितलं. सासरी झालेला अपमान, घरातून हाकलून देणं, बाबांचं आजारपण आणि 2 लाख रुपयाचा खर्च. गृहस्थ शांतपणे ऐकत राहिले. थोड्या वेळानंतर ते म्हणाले, माझं नाव माधवराव देशमुख.
मी जवळच्या गावात एक लहान उद्योग चालवतो. माझ्याकडे काम करशील का? वैदेहीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. मी? हो, पण काम प्रामाणिकपणे करशील एवढीच अपेक्षा. वैदेहीच्या डोळ्यात अनेक दिवसांनी आशेचा किरण चमकला. ती म्हणाली, मी कोणतंही प्रामाणिक काम करेन. माधवराव हसले. मग उद्यापासून ये. घरी परतल्यावर वैदेहीने ही बातमी आई वडिलांना सांगितली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गोविंदरावांनी तिचा हात हातात घेतला. बाळा, तू पुन्हा उभी राहशील. वैदेहीने बाबांचा हात घट्ट धरला. मी फक्त स्वतःसाठी नाही, तुमच्यासाठी जगणार आहे. दुसऱ्या दिवशी ती उद्योगात पोचली. तिथे अनेक महिला काम करत होत्या. सर्वजणी हसतमुख होत्या. वैदेहीला अनेक दिवसांनी स्वतःचं अस्तित्व जाणवलं. माधवरावांनी तिला काम समजावलं. इथे प्रत्येकाला सन्मान आहे. चूक झाली तर शिकवतो, अपमान करत नाही. हे शब्द ऐकताच वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. दिवस जात होते. ती मन लावून काम करू लागली. पहिला पगार मिळाला. रक्कम फार मोठी नव्हती, पण त्या पैशात स्वाभिमान होता. ती थेट हॉस्पिटलमध्ये गेली. बाबांच्या औषधाचे पैसे भरले. गोविंदरावांनी विचारलं, हे पैसे कुठून आणलेस? वैदेही हसली. तुमच्या मुलीने कमावलेत. त्या क्षणी बाबांच्या डोळ्यात अभिमान दाटून आला. पण ज्या घरातून तिला बाहेर काढलं होतं तिथे ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली होती. अभिजितचं काम बिघडू लागलं. मोठं आर्थिक नुकसान झालं. कर्ज वाढू लागलं. शारदाबाई पहिल्यांदा चिंतेत पडल्या. आणि त्याच दिवशी कपाट आवरताना त्यांना हरवलेली सोन्याची अंगठी सापडली. ती एका जुन्या साडीच्या घडीत अडकली होती. क्षणभर त्यांनी शब्द झाल्या. त्यांच्या हातातून अंगठी खाली पडली. त्यांच्या डोळ्यासमोर वैदेहीचा रडणारा चेहरा उभा राहिला आणि त्यांनी थरथरत्या आवाजात स्वतःशीच म्हटलं, म्हणजे वैदेही निरपराध होती? इतक्यात अभिजित घरी आला. शारदाबाईंनी थरथरत्या हाताने अंगठी त्याच्या हातात ठेवली. अभिजित काही क्षण स्तब्ध उभा राहिला. कारण त्याला पहिल्यांदाच जाणवलं, त्याने पत्नीवर विश्वास ठेवला नाही आणि एका निरपराध स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण आता खूप उशीर झाला होता की अजूनही काहीतरी वाचू शकत होतं. सोन्याची अंगठी हातात धरून अभिजित बराच वेळ निशब्द उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर एकामागून एक प्रसंग उभे राहू लागले. वैदेहीचा थरथरता आवाज, माझ्यावर विश्वास नाही का? आणि त्याचं कठोर उत्तर, जा जा तुझ्या बापाच्या घरी. पहिल्यांदाच त्याला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. त्या रात्री घरात कोणीही जेवलं नाही. शारदाबाई घरात देवासमोर बसून रडत होत्या. देवा, माझ्या हातून एवढं मोठं पाप कसं झालं? अभिजित शांतपणे म्हणाला, आई, आपण तिला परत घेऊन येऊ. शारदाबाईने मान डोलावली. हो, मी तिची माफी मागेन. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही वैदेहीच्या माहेरी पोचले. दार उघडलं. समोर गोविंदराव उभे होते. त्यांनी अभिजितकडे पाहिलं. क्षणभर शांतता पसरली. गोविंदरावांनी शांत स्वरात विचारलं, कशासाठी आलात? अभिजितचे डोळे खाली गेले. बाबा, वैदेहीला न्यायला आलो. इतक्यात वैदेही बाहेर आली. तिने दोघांकडे पाहिलं. चेहऱ्यावर राग नव्हता, पण आधीसारखी प्रेमही नव्हतं. फक्त शांतपणा होता. शारदाबाई तिच्या पायाशी बसल्या. मला माफ कर बाळा, माझी चूक झाली. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पटकन त्यांना उचललं. आई, असं करू नका. अभिजित पुढे आला. वैदेही, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. एक संधी दे. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, मी तुम्हाला माफ केलं आहे. अभिजितच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. पण पुढच्या क्षणी वैदेही म्हणाली, पण मी तुमच्यासोबत परत येणार नाही. हे ऐकताच सगळे स्तंभ झाले. अभिजितने विचारलं, का? वैदेही शांतपणे म्हणाली, ज्या दिवशी माझ्यावर खोटा आरोप झाला त्या दिवशी मी तुमच्याकडे फक्त विश्वास मागितला होता. तो तुम्ही दिला नाही.
आज तुम्ही मला परत नेत आहात कारण सत्य समोर आलं. पण उद्या पुन्हा असंच काही झालं तर मी पुन्हा घराबाहेर उभी राहू का? अभिजितकडे कोणतंच उत्तर नव्हतं. वैदेही पुढे म्हणाली, मी आता स्वतःच्या पायावर उभी राहते आहे. स्वाभिमानाने जगायला शिकते आहे. मला माझी ओळख निर्माण करून द्या. जर आपल्या नात्यात खरंच प्रेम असेल तर ते वेळ सिद्ध करेल. अभिजित आणि शारदाबाई शांतपणे निघून गेले. दोघांच्याही डोळ्यात पश्चाताप होता. दुसरीकडे माधवरावांनी वैदेहीच्या कामाचं कौतुक केलं. वैदेही, पुढच्या महिन्यापासून तुला नवीन जबाबदारी देणार आहे. पगारही वाढेल. वैदेहीच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनी खरं हास्य उमटलं. पण तिच्या आनंदावर पुन्हा संकटाची सावली पडणार होती. त्या संध्याकाळी उद्योगाच्या बाहेर 2 अनोळखी माणसं उभी होती. त्यापैकी एकाने दुसऱ्याला हळू आवाजात म्हटलं, हीच ती वैदेही. साहेबांनी सांगितलेलं काम उद्याच करायचं. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित काहीतरी भयंकर घडणार असल्याची चाहूल देत होतं. संध्याकाळचे 6 वाजले होते. उद्योगातील सर्व कर्मचारी घरी निघाले होते. वैदेहीने दिवसभराचं काम पूर्ण केलं. माधवरावांनी हसत म्हणालं, वैदेही, आज खूप छान काम केलंस. अशाच प्रामाणिकपणे काम करत राहा. धन्यवाद सर. ती बाहेर पडली, पण तिला कल्पनाही नव्हती. 2 नजरा तिचा पाठलाग करत होत्या. रस्ता निर्मनुष्य होता. हलका पाऊस सुरू झाला होता. वैदेही बसस्टॉपकडे चालत होती. तेवढ्यात मागून एक काळी कार तिच्या जवळ येऊन थांबली. तिच्यातून 2 माणसं खाली उतरली. ताई, माधवरावांनी तुम्हाला लगेच परत बोलवलं आहे. वैदेही थोडी थांबली. आत्ताच? पण त्यांनी काही सांगितलं नाही. त्यातील एक जण हसला. फोनची बॅटरी संपली म्हणून आम्हाला पाठवलं. वैदेहीला त्यांच्या बोलण्यात काहीतरी विचित्र वाटलं. तिने मागे एक पाऊल घेतलं. मी स्वतः सरांना फोन करते. हे ऐकताच त्या दोघांचे चेहरे बदलले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि अचानक तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. चल आमच्यासोबत. वैदेही घाबरली. तिने जोरात ओरडायला सुरुवात केली, वाचवा, वाचवा. त्याच वेळी समोरून एक दूधवाला आपल्या दुचाकीवरून येत होता. त्याने हा प्रकार पाहताच गाडी थांबवली. अरे, काय चाललंय? त्याचा आवाज ऐकताच ते दोघे घाबरले. ते कारमध्ये बसले आणि भरधाव वेगाने पळून गेले. दूधवाल्याने वैदेहीला पाणी दिलं. बाई, तुम्ही ठीक आहात ना? वैदेही थरथरत होती. तिने फक्त मान हलवली. रात्री पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.